स्टार्ट. नमस्कार, माझे नाव आहे ऋत्विका राजेंद्र कुमार नारायणकर. आज मी तुमच्या समोर पुढं सरक. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी एक नाटक सादर करणार आहे. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का, बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का. ओळखलत का न्या सावित्री. सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं, ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे ना तो एक साधा सुद्धा माणूस नसून या जगाला ऊर्जा देणारे ते क्रांती सूर्यच आहेत. त्या काही महिलांना उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण भलं, आपलं घर भलं, घरातली माणसं भलं, स्त्री पुरुष उच्च नीच असालाही भेदभाव होतो. पण त्या सर्वावर एकच उपाय होतो, ते म्हणजे शिक्षण. एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना फळा नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड रूल ऑफ फर्स्ट बिकॉज तुम्ही बायकांना घराच्या बाहेरच पडू देत नाहीत. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री आजपासून मी तुला शिकवणार. झालं माझा अभ्यास सुरू. काना मात्रा आकार उकार बेके बे बेदुंच्या बेटिक्सा हाच ध्यास माझा. लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य देखील रचू लागले. अशातच 1 जानेवारी हो शनिवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा उघडली आणि मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा. शेणपाट्यासारखं जगला असतं काम तमाम होईल, पण जवारासारखं जगला असतं ना होईल. अहो शाळेत चिखल फेकलं तरी मी सहन केलं, शेण फेकलं तरी मी सहन केलं, शिवाय दिल्या थुंकलं तरी मी सहन केलं. आता माझ्या सहनतेचा अंत झाला होता आणि त्या नायकानं धक्का मारत मला म्हणाला, ए टवळे कुठं निघालीस ग, आधी आमच्या पोरी बाळांना शिकवणं बंद कर. अगं तुला तुझी अब्रू आहे का ते शिक्षण, कदाचित त्याला माहीत नसावं. आम्ही पण ज्योतिराव परिवाराच्या पत्नी होतो. अशी घेतली की सनकन कानाखाली वाजवली आणि सुनावलं, आज याला थोबाड फुटले. पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने धरती रंगली. तुम्ही कोणत्याही जाती धर्माची असो, ती नेहमीच याच बळी पडत आलेली आहे. अशा श्रीरामबाई काशीबाई यांच्या मुलाला आम्ही दत्त घेतलं, म्हणजेच यशवंताला. त्याच्या तुरु ताणानं आमचं घर कसं गजबायचं, भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि दफ्तरही बनवलं. अशात पुण्यात लेकची साथ पसरली होती, माणसे पटापटा मरू लागली होती. तेव्हा मी यशवंताला सांगितलं, यशवंता आपला हॉस्पिटलही उभारायचं आहे. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो, पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, म्हणून तो कधी ना कधी तर आम्हाला होणारच होता. पण मुळीच आम्ही जगलो ते समाजासाठीच ना. पण जर तुला मरण पत्करायचं असेल मर ना, तुझं स्वागत आहे. अहो सावित्रीची मी सावित्रीबाई झाले, सावित्रीबाईची मी सावित्री माई झाले आणि बघता बघता आमच्या 18 शाळाही झाल्या. कारण आनंदात तो आया शिकण्याचा. म्हणून म्हणेल, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. नीती विना गती गेली, गती विना शूद्र खचले. आणि एवढे नथ एका विद्येने केले, आणि एवढे नथ एका विद्येने केले. म्हणून म्हणे, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एकटा मुलगा